दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही। मित्र हो, नमस्कार, जय शिवराय। शरद पवारांचा पक्ष फुटला म्हणजे खरं तर तो अजित पवारांनी कंपनीनं फोडला। आता कशासाठी? महाराष्ट्राच्या भल्यासाठी की यांच्या व्यक्तिगत विकासासाठी? आता हे तुम्ही ठरवा। पण बघा, या वेळेला अनेकांना धक्का बसला। शरद पवार यांना तर प्रचंड वेदना झालेल्या असतील हो। आता मात्र हा पक्ष फुटला हेच बरं झालं असं दस्तूर खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच म्हटलंय। अर्थात त्याला कारण सुद्धा तसंच आहे, कारण त्यांच्या पक्षातून फुटून अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही मंत्री अलीकडं भलतेच वादात सापडलेले आहेत। बघा, त्यांच्यामुळं अजित पवार यांचा पक्षही बदनाम होतो आहे। अर्थात अजित पवारांना हे कळत असलं तरीही काही राजकीय मजबुरी असते, त्यांचे हात बांधलेले दिसतात त्यामुळं, या मजबुरीमुळं। आता हेच तर आपण धनंजय मुंडे यांच्या बाबत पाहिलं ना। अहो, काही वाटेल ते घडलं, कितीही लोकांनी मागण्या केल्या, आक्रोश असला तरी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही केलं घेतला नाही। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच हे काम करावं लागलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बरं झालं पक्ष फुटला असं विधान केलं। सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेवर देखील जोरदार टीका केली। बरं झालं पक्ष फुटला, जो दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही, अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेवर घणाघात केलेला आहे। त्या म्हणाल्या, मला कधी कधी वाटतं की पक्ष फुटला ते बरं झालं, एक वेळ विरोधी पक्षामध्ये आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही। एकतर ते म्हणजे धनंजय मुंडे, एकतर ते पक्षात राहिले असते, नाहीतर मी बाहेर पडले असते। संतोष देशमुख यांच्या आईला भेटा, महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा, त्यांच्या लेकराची काय चूक होती? पैसा आणि सत्तेच्या पुढं झुकणं बंद केलं पाहिजे, अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, असं सुप्रियाताई म्हणाल्या। त्या केवळ काही धनंजय मुंडे यांच्यावरच बोलून थांबलेल्या नाहीत। बघा, त्यांनी आणखी एका मंत्र्याबाबत मोठं विधान केलेलं आहे आणि त्यामुळंच मोठी खळबळ देखील उडाली आहे। त्यांनी कुठल्या मंत्र्यांचं नाव घेतलं नाही, पण या मंत्र्यांची विकेट लवकरच पडणार आहे असं मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं, आत्मविश्वासानं सांगितलं आहे। राज्यातील एक मंत्री बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात, हे डरपोक मंत्री कोण आहेत हे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल। 4-6 महिन्यामध्ये त्यांचीही विकेट पडणार आहे। त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला। 6 महिने थांबा असं सांगून सुप्रिया सुळे यांनी मोठा सस्पेन्स तर वाढवलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या रूपानं एका मंत्र्यांची विकेट तर पडलेली आहे। आता हा दुसरा मंत्री कोण की ज्याची 4-6 महिन्यामध्ये विकेट पडणार आहे? बायकोच्या आड लपणारा हा डरपोक मंत्री कोण, याची उत्सुकता तर सगळ्यांना आहेच। पण या मंत्र्यानं नेमक्या काय काय भानगडी केल्या आहेत की ज्यामुळं त्याचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं, याची मोठी उत्सुकता आहे आणि मोठी चर्चाही होऊ लागली आहे सुप्रियाताईंच्या या सगळ्या विधानानंतर। जो तो बघा आपल्या पद्धतीनं एकेका मंत्र्याकडे संशयाच्या नजरेनं पाहू लागलेला आहे। पत्रकार परिषद घेऊन पुरावे देऊन या मंत्र्यांचं नाव जाहीर करणार असल्याचं सुप्रियाताईंनी म्हटलेलं आहे। आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे या पत्रकार परिषदेची। अर्थात तुम्हालाही असेल, कोण असेल हो हा बायकोच्या आड लपून उद्योग करणारा डरपोक मंत्री? नाही म्हणजे तुमचा काय अंदाज? आपण वाट तर पाहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार, जय शिवराय।